आपल्या कृष्णा घोडीला खोगीर घातली, टाच मारली. महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. स्वागतासाठी एकही मावळा उपस्थित नसताना महाराजांनी पहिलं पाऊल गडावर टाकलं. जाणवलं महाराजांना गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलंय. येऊन पाहतात तर काय, गोलवेढ्यावर मावळे रडत बसले होते. मावळे रडण्यामागचं कारण पाहिलं. ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करायचा होता, त्याच मावळ्याला या ठिकाणी पाहिला. अरे इंच इंच जखमा अंगावर झालेल्या असताना, मालुसरेंचे या ठिकाणी रायराय असे तुकडे पडलेले असताना महाराज रडू कोसळले. मालुसरेंच्या देहाशेजारी मांडी घालून बसणाऱ्या महाराजांनी मालुसरेंना मिठीत घेतलं. कमरेचा शेला काढून मालुसरेंचा रक्ताने माखलेला तो चेहरा पुसला. बाकीच्या मावळ्यांना सांगितलं, अरे मावळ्यांनो, असे रडत काय बसला? माझा ताना स्वराज्याला सोडून गेला. स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला.